Hello students, in the last lecture, the second type of line which I studied, the position of line was perpendicular to VP, perpendicular to HP, and it was parallel to VP. Okay, with this basic position, we have studied three more different positions of the line. Now, in today's part or in today's discussion, we are going to see or we are going to learn the line when it is perpendicular to VP and parallel to HP. See, line is perpendicular to VP and it is parallel to HP. Okay, so this position I will show you with the help of this 3D model. Now, if you refer to this line, yes, this is like this. Now, if you refer to this line, now you can conclude that this line is AB line. Okay, this is the end A of the line which is near to this VP, and this is the end B of the line. So this line AB is now perpendicular to VP. Okay, so how I can say that or imagine that line is perpendicular to VP? If I refer to this end A of the line, it is at a distance of 20 mm. It is at a distance of 20 mm from horizontal plane. If I refer to this end B of the line, it is also at a distance of 20 mm. That means line, no doubt, is having same distance from horizontal plane. Okay. So this line is perpendicular to vertical plane. And secondly, when this distance, that is distance of end A, that is HA, is equal to HB, that is 20 both, then I may say that this line is parallel to this horizontal plane. जर या लाईनच्या दोन्ही टोकांची अंतर या हॉरिझॉन्टल प्लेन पासून सारखी राहत असतील तर अर्थ त्याचा दुसरा असा आहे की ही लाईन त्या हॉरिझॉन्टल प्लेनला पॅरलल आहे. दुसरी गोष्ट, इथं जर तुम्ही बघितलं तर ही दोन्ही टोकं या HP पासून समान अंतरावरती असल्यामुळं या लाईनचा जर फ्रंट व्ह्यू आपण बघितला तर या लाईनचा फ्रंट व्ह्यू बघितला तर दोन्ही टोकं एकमेकाच्या सरळ रेषेत असल्यामुळं तो फ्रंट व्ह्यू आपल्याला व्हर्टिकल प्लेन वरती मिळणार आहे. आणि त्या फ्रंट व्ह्यूचं डिस्टन्स म्हणजेच या टोकाचं A टोकाचं अंतर आणि B टोकाचं अंतर म्हणजेच 20 मिलीमीटर असणार. तर ही पहिली पोझिशन ऑफ लाईन आहे ज्याच्यामध्ये लाईन AB आहे, तिची लेंथ 50 mm आहे आणि ती लाईन परपेंडिक्युलर टू VP आहे, म्हणजे VP ला बरोबर 90 अंशात जाऊन छेदणार आहे ती, आणि ती त्याच बरोबर सायमल्टेनियसली HP ला पॅरलल आहे. या पोझिशन मध्ये आपण लाईन इमॅजिन जर केली तर या लाईनचा जर आपण फ्रंट व्ह्यू काढला तर ऑब्झर्वर जेव्हा या ऑब्जेक्टला पुढून बघणार आहे तेव्हा ही लाईन त्याला एका ठिपक्याच्या स्वरूपात म्हणजे एका पॉइंटच्या स्वरूपात दिसेल आणि तो फ्रंट व्ह्यू त्याला या व्हर्टिकल प्लेन वरती मिळणार आहे. आणि या व्हर्टिकल प्लेन वरती तो जो फ्रंट व्ह्यू मिळणार आहे म्हणजेच तो A' B' असणार आहे आणि त्याचं अंतर हे XY लाईन पासून किंवा हॉरिझॉन्टल प्लेन पासून 20 मिलीमीटर वर असणार आहे, कारण A पण 20 मिलीमीटर अंतरावरती आहे हॉरिझॉन्टल प्लेन पासून आणि B पण 20 मिलीमीटर अंतरावरती आहे. तर अशा पद्धतीने या लाईनचा फ्रंट व्ह्यू आपल्याला XY लाईन पासून 20 मिलीमीटर अंतरावरती काढावा लागतो. आणि म्हणून इथे XY लाईन आहे, या XY लाईन वरती रेफरन्स मी घेतला आणि तो मी वरती गेलो, इथं मला एक पॉइंट मिळाला. दिस पॉइंट इज A' आणि B'. हा त्या लाईनचा फ्रंट व्ह्यू आहे म्हणून येलो डॉट दाखवतो. दिस इज द फ्रंट व्ह्यू ऑफ दिस. आणि तुम्ही हे जर डिस्टन्स म्हटला तर मी तुम्हाला सांगितलं की हे डिस्टन्स आता बरोबर किती आहे, 20 आहे. अशा पद्धतीने या लाईनचा फ्रंट व्ह्यू आपण इथे काढला. आता आपण पाहायचं आहे की या लाईनचा आपल्याला टॉप व्ह्यू कसा काढता येईल. आता ही लाईन आहे, या लाईनचा टॉप व्ह्यू आपल्याला जर काढायचा असेल बरोबर तर ऑब्झर्व्हरला पोझिशन कुठे घ्यायला पाहिजे, टॉपला घ्यायला पाहिजे. ऑब्झर्व्हर टॉप व्ह्यूच्या पोझिशन मध्ये इथे आला तर तुमच्या लक्षात येतंय बघा, टॉप व्ह्यूच्या पोझिशन मध्ये आपल्याला H हे डिस्टन्स व्हिज्युअलाइज होत नाही. H हे डिस्टन्स आपल्याला व्हिज्युअलाइज होत नाही. आपल्याला फक्त आणि फक्त त्या लाईनच्या दोन टोकांची डिस्टन्सेस व्हर्टिकल प्लेन पासूनचे म्हणजे B डिस्टन्स B ऑफ A आणि B ऑफ B व्हिज्युअलाइज. आता B ऑफ A म्हणाल तर हे A टोक आहे आणि ह्या A टोकाचं VP पासूनचं अंतर हे जे आहे हे अंतर आहे, हे व्हिज्युअलाइज होणार. आणि हे अंतर आपण जनरली 30 असं अज्युम करतो. तर हे टोक जे आहे A टोक या व्हर्टिकल प्लेन पासून 30 मिलीमीटर अंतरावरती असं समजूया. ओके, आणि मग तिथून पुढे ह्या लाईनची लेंथच आहे किती आहे, 50 मिलीमीटर. आणि ऑब्झर्वर जेव्हा वर्ण बघतो तेव्हा ही लाईन
परपेंडिक्युलर याला असल्यामुळे 50 मिलीमीटर लांबीची रेषा त्याला 50च आहे एवढ्याच लांबीची दिसणार आहे, म्हणजे ती त्याची ट्रू लेंथ दिसणार. म्हणजे हा बिंदू आपण टाकायचा असेल तर ऑब्झर्वर वरनं बघणार आणि हा ए आहे त्याचा टॉप व्ह्यू इथं काढणार. तो टॉप व्ह्यू म्हणजे स्मॉल ए असणार. स्मॉल ए बिंदू हा एक्स वाय लाईन पासून 30 मिलीमीटर अंतर असणार, कारण हे अंतर त्याचं म्हणजे बी ऑफ ए आहे. अंतर काय आहे? बी ऑफ ए आहे. त्यामुळे 30 मिलीमीटर वरती ए पॉइंट काढायचा आणि तिथून खाली बरोबर लेंथ टाकायची, त्याची ट्रू लेंथ जी लेंथ आहे 50 मिलीमीटर वरती, आणि मग आपल्याला तिथं बी प्लॉट करायचं. या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये ह्याचा टॉप व्ह्यू काढायचं जर असेल तर बघा, इथून आपण वर गेलो होतो म्हणून हा डायरेक्शन वर आला. परत आता इथून आपण खाली येणार आहोत तर हा डायरेक्शन खाली दाखवूया आपण. आता इथं एक्स वाय लाईन पासून मी जर ए काढणार असेल इथं, तर माझा तो ए जो आहे हा ए या लाईन पासून हे जे अंतर असणार आहे हे अंतर 30 वर असणार. दिस इज नथिंग बट डिस्टन्स ऑफ एंड ए फ्रॉम व्हीपी. व्हीपी पासूनची अंतर सगळी खाली दिसतात आणि एचपी पासूनची अंतर सगळी एक्स वाय लाईनच्या वर दिसतात, लक्षात घ्या. आणि मग इथून खाली मी येणार आहे आणि इथं थांबणार आहे. इथं थांबलो की इथं पॉइंट बी आला तर ए आणि बी मधलं माझं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स म्हणजे त्या लाईनची ट्रू लेंथ आहे. त्या लाईनची ट्रू लेंथ इथं मी मेन्शन केली, त्या लाईनची ट्रू लेंथ 50. अशा पद्धतीनं टॉप व्ह्यू मध्ये लाईन मला एका व्हर्टिकल लाईनच्या फॉर्म मध्ये दिसलेली आहे. हा त्याचा टॉप व्ह्यू आहे. आता साइड व्ह्यू साठी जात असताना ए पॉइंटला आपण इकडे प्रोजेक्ट करतो आणि त्याचबरोबर सायमल्टेनियसली आपण बी पॉइंटला पण इकडे प्रोजेक्ट करतो. दोन्ही पॉइंट प्रोजेक्ट झाले. या दोन्ही पॉइंटला इकडे रोटेट करणार आहोत आपण. या दोन्ही पॉइंटला आपण इकडे रोटेट करणार आहोत. बघा, हे रोटेशन कंपासने करायचं. तुम्ही ओ पासून एवढी त्रिज्या घेऊन हे पहिलं रोटेशन, ओ पासून दुसरी त्रिज्या घेऊन रोटेशन, आणि मग याच्यापासून आपण वर जाणार आहोत, याच्यापासून वर जाणार आहोत. याचा अर्थ ए हा x1 y1 वर पडला, तिथनं रोटेट झाला, वर गेला व्हर्टिकली अप, तर इकडनं ए डॅश आला, हा ए डॅश इथं ह्याला भेटला तर हा ए डबल डॅश झाला. बी पॉइंट x1 y1 वर पडला, तिथून रोटेट झाला, आता व्हर्टिकली जाणार आणि बी डॅश आणि बी चं मिलन इथं होणार आहे. हा पॉइंट इथं मिळणार आहे. दिस पॉइंट इज बी डबल डॅश. हा पॉइंट म्हणजे ही लेंथ आहे त्याची, आणि याला आपण त्याचा काय म्हणतो? लेफ्ट हँड साइड व्ह्यू. लेफ्ट हँड साइड व्ह्यू. अशा पद्धतीनं आज आपण तिसऱ्या पद्धतीची लाईन शिकत आहोत. त्यामध्ये त्यातली पहिली कंडिशन आहे लाईन ए बी. लाईन ए बी काय येणार आता? लाईन ए बी परपेंडिक्युलर टू व्हीपी, परपेंडिक्युलर टू व्हीपी and parallel to HP and parallel to HP. Parallel to HP का? तर त्या लाईनची दोन्ही टोकं ही HP पासून समान अंतरावर होते. आणि परपेंडिक्युलर टू VP का? तर त्याचा फ्रंट व्ह्यू कशाच्या फॉर्म मध्ये मिळतो मला? एका डॉटच्या फॉर्म मध्ये मिळतो. अशा पद्धतीने फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड. त्यामुळे आता मी तुम्हाला या फिगर वरती जस्टिफिकेशन देत नाहीये. एकदा 3 डायमेन्शनल मॉडेल वरती लाईन तुम्हाला दाखवली की तुम्हाला इमॅजिन करून फ्रंट, टॉप आणि साइड व्ह्यू मध्ये ती लाईन तुम्हाला इमॅजिन करून काढता आली पाहिजे. अशा पद्धतीने त्या लाईनचा फ्रंट व्ह्यू, इथं टॉप व्ह्यू लिहायला पाहिजे, त्या लाईनचा टॉप व्ह्यू आणि त्या लाईनचा लेफ्ट हँड साइड, असे 3 व्ह्यूज आपण इथे जनरेट केले. ही बेसिक कंडिशन आहे या लाईनची, जेव्हा लाईन परपेंडिक्युलर टू व्हीपी असते आणि पॅरलल टू एचपी असते. आता याच्यानंतर कंडिशन नंबर 2, कंडिशन नंबर 3, कंडिशन नंबर 4 या कंडिशन्स मिळवण्याकरता आपण एकच लॉजिक वापरतो. कधी कधी H0 करतो, कधी कधी B0 करतो. कधी कधी काय करायचं? H0 करायचा, कधी कधी B0 करायचा. या गोष्टी ध्यानात ठेवल्या म्हणजे त्या लाईन मधले बाकीचे जे टाइप्स आता इथून पुढे डिस्कस करणार आहे ते लक्षात येतात. हा टाइप बेसिक टाइप आहे. तिसरी टाइप ऑफ लाईन जेव्हा लाईन परपेंडिक्युलर टू व्हीपी असते आणि पॅरलल टू एचपी असते, हा बेसिक टाइप आहे. आता ह्याच्यात येणाऱ्या कंडिशन्स म्हणजे ह्याच्यातली दुसरी, तिसरी आणि चौथी अशा कंडिशन्स मध्ये आता आपण याला स्टडी करायचं. ओके, आता बघा ही पोझिशन आता जस्ट एक्सप्लेन झालेली आहे. याच्या नंतरच्या कंडिशन मध्ये आता या लाईनचं एच आणि बी असं आपल्याला काय करायचंय? 0 करत जायचं. बरोबर आहे. आता आहे या पोझिशन मध्ये
आहे या पोझिशन मध्ये मी या लाईनला जर खाली ओढली अशी तर कसं झालं, तर खाली ओढलं याचा अर्थ लाईन सबशेल आपली हॉरिझॉन्टल प्लेन वरती लाय झाली. लाईन जेव्हा हॉरिझॉन्टल प्लेन वरती लाय होते तेव्हा त्या लाईनचं हॉरिझॉन्टल प्लेन पासूनचं अंतर म्हणजेच त्या लाईनच्या दोन टोकांचं म्हणजे ए च आणि बी च हॉरिझॉन्टल प्लेन पासूनचं अंतर, ए चं अंतर आहे एच ए आणि बी चं अंतर आहे बी ए, ही दोन्ही अंतर 0 झाली. काय झाली? 0 झाली. म्हणजे लाईन अखंडपणे आहे या अवस्थेत कशावरती आली आता? एचपी वरती आली. आता लाईन जेव्हा एचपी वरती आली तेव्हा ती लाईन परपेंडिक्युलर व्हीपी ला आहेच. या व्हीपी ला ती परपेंडिक्युलरच आहे. फक्त जी मध्ये होती एचपी आणि व्हीपी च्या मध्ये होती त्याच्याऐवजी ती एचपी वर काय झाली? लाय झाली. अशा अवस्थेमध्ये या लाईनचा फ्रंट व्ह्यू कुठे येणार आहे? तर या लाईनचा फ्रंट व्ह्यू बरोबर तुम्ही याला बरोबर बघितलं तर कुठे दिसणार तो? याचा फ्रंट व्ह्यू इथे मिळणार तुम्हाला. इंटरसेक्शन ऑफ एचपी आणि व्हीपी याचा अर्थ तुम्हाला तो कशामध्ये मिळणार आहे? पॉइंट व्ह्यू मध्ये मिळणार. बरोबर आहे. पॉइंट व्ह्यू XY लाईन वरती येणार. पॉइंट व्ह्यू कुठे येणार? XY लाईन वरती येणार. आणि ह्याचा टॉप व्ह्यू जर बघितला, टॉप व्ह्यू तुम्ही या लाईनचा जर बघितला तर या लाईनचा टॉप व्ह्यू आणि हा जो काढलेला टॉप व्ह्यू मगासच्या पोझिशन मधला याच्यामध्ये तिळमात्र बदल होणार नाही. का बदल होणार नाही? तर जरी लाईन एचपी वरती लाय झाली तरी त्या लाईनच्या टोकांचं हॉरिझॉन्टल प्लेन पासूनचं अंतर 0 झालं, पण त्या लाईनचं व्हर्टिकल प्लेन पासून जे अंतर आहे टोकांचं ते बरकरार आहे, ते अजूनही 0 झालेलं नाही. बघा आता सुद्धा हा जो ए आहे हा या व्हीपी पासून 20 अंतरावरती आहे. बरोबर आहे. आणि इथून पुढे लाईन 50 आहे. आणि मगाशी ह्याच्या अगोदरच्या पोझिशन मध्ये लाईन अशी होती. तुम्हाला कळतंय का? बघा तरी सुद्धा हा बी जो आहे हा सुद्धा त्या अंतरावरतीच होता, 30 अंतरावरतीच होता. त्यामुळे देयर विल नॉट बी एनी चेंज इन टू द टॉप व्ह्यू, ओनली चेंज विल हॅपन टू फ्रंट व्ह्यू. सो फ्रंट व्ह्यू मध्ये ए डॅश बी डॅश 20 mm अंतरावर न येता ते बरोबर कुठे येणार आहे? XY वरती येणार. हा बदल अभिप्रेत आहे आपल्याला, तो बदल आपण याच्यामध्ये करून घेऊया. तर आत्ताच्या फ्रंट व्ह्यू मध्ये नो डाऊट साइड व्ह्यू सुद्धा आपला बदलणार आहे. त्यामुळे याला आपण चेंजेस करावं लागणार आहे साइड व्ह्यूला, आणि फ्रंट व्ह्यू मध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस येणार. 20 mm डिस्टन्स गेल्यामुळे फ्रंट व्ह्यू तुमचा जो आहे हा फ्रंट व्ह्यू बरोबर इथंच मिळालेला आहे. या पॉइंटचं नाव आहे तुमचा ए डॅश आणि बी डॅश. दिस इज द फ्रंट व्ह्यू. टॉप व्ह्यू मध्ये काय सुद्धा चेंज नाही. टॉप व्ह्यू आहे तसाच आला. नेहमीप्रमाणे ए ला इकडे प्रोजेक्ट करा, बी ला इकडे प्रोजेक्ट करा. ए ला रोटेट केलेला आहे तुम्ही इकडे आणि बी लाही तुम्ही रोटेट केलेला आहे. पण आता गंमत अशी लक्षात घ्या, फ्रंट व्ह्यू त्याचा XY वरती आल्यामुळे साइड व्ह्यू सुद्धा त्याचा X1 Y1 वर येणार आहे. सॉरी XY वरच येणार आहे. त्यामुळे A डबल डॅश B डबल डॅश B डबल डॅश ही त्याची लेंथ होणार आहे साइड व्ह्यू. तर अशा पद्धतीने कंडिशन नंबर सेकंड मध्ये लाईन AB नो डाउट परपेंडिक्युलर टू VP पॅरलल टू HP आहे, पण याच्यात ऍड काय झालं? बट लाइंग ऑन काय येणार आहे? बट लाइंग ऑन HP. लाइंग ऑन HP याचा अर्थ अखंड लाईन कशावरती आहे? HP वरती आहे. तर अशा पद्धतीने पहिल्या कंडिशन मध्ये जो बदल झालेला आहे त्या बदलासाठी आपण त्या लाईनच्या दोन्ही टोकांचं हॉरिझॉन्टल प्लेन पासूनचं अंतर 0 केलेलं आहे. म्हणजे H ऑफ A आणि H ऑफ B दोन्ही आपण 0 केलेले आहे. आणि त्या अवस्थेमध्ये लाईन आपण इमॅजिन करून त्याचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू. इकडे काही फिगर मध्ये नाही, हातात मॉडेल नाही. ते जर बघितलं तर तुम्हाला रीड करता आलं पाहिजे. अरे A डॅश B डॅश म्हणजे हा लाईनचा फ्रंट व्ह्यू आहे, तो एका डॉट मध्ये आहे आणि तो XY वर आहे. याचा अर्थ निश्चितच लाईन कशावरती आहे? हॉरिझॉन्टल प्लेन वरती आहे. टॉप व्ह्यू ऑब्झर्व केला आणि A चा अंतर तर 30च आहे. म्हणजे याचा अर्थ लाईनची दोन्ही टोकांपैकी एक टोक A हे VP पासून, हे अंतर म्हणजे VP पासून अंतर 30 आहे. तिथून पुढे त्याची ट्रू लेंथ आहे आणि मग अशा पद्धतीने त्याचा टॉप व्ह्यू आहे. मग साइड व्ह्यू काय फक्त दोन्ही रोटेटच करायचं असतं आणि त्यावरून साइड व्ह्यू काढायचा. ही मित्र कंडिशन नंबर 2 मी तुम्हाला डिस्कस करून सांगितलेली आहे. ओके. आता कंडिशन नंबर 3 मध्ये काय होणार आहे? कंडिशन नंबर 3 मध्ये लाईन मी अशीच ठेवणार.
बरोबर आहे. पण मगाशी जी कंडिशन होती ही, या कंडिशन मध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे. आता मी काय करणार आहे, हा जो ए एंड आहे त्याचा ए, जो ह्या अंतरावरती होता, 30 अंतरावरती होता, ते मी 0 करणार. ते मी काय करणार आहे, 0 करणार आहे. म्हणजे याचा अर्थ माझी लाईन जी आहे ती लाईन, त्या लाईनचं जे ए टोक आहे ते ए टोक डायरेक्ट त्याला टेकणार. कुणाला टेकणार आहे ते टोक? तर बघा तुम्ही, इथं मी दाखवतो तुम्हाला, इथं टेकणार आहे. बरोबर, थोडीशी अजून मला लेंथ वाढवू द्यायची. येस, करेक्ट. आता तुम्ही बघत असाल तर तुमच्या लक्षात येते का बघा, की सरळ सरळ या लाईनचं ए टोक आहे ती आता ह्याला टेकलेलं. आता या स्वरूपामध्ये लाईन आहे, लाईन परपेंडिक्युलर टू व्हीपी आहे, पॅरलल टू एचपी आहे. पण लाईनचं एक टोक ए जे आहे, ए एंड, हे कशाला टच करते आता मित्र? ते व्हीपी ला टच करते. या केस मध्ये याचा फ्रंट व्ह्यू जर तुम्ही काढला तर फ्रंट व्ह्यू म्हणजे एक डॉट दिसणार तुम्हाला, सिंगल डॉट. कारण या लाईनचं हे बी टोकाचं अंतर आणि हे टोकाचं अंतर, ए टोकाचं अंतर हे 20 मिलीमीटरच आहे. म्हणजे फ्रंट व्ह्यू डॉट आला. बरोबर, एक्स वाय पासून 20 अंतरावरती फ्रंट व्ह्यू आला. पण याचा जो टॉप व्ह्यू आहे, त्याचा टॉप व्ह्यू व्हर्टिकल लाईन दिसणार तुम्हाला वरून. पण गंमत अशी आहे, ए टोकानं ह्या व्हीपी ला स्पर्श केला असल्यामुळं त्याचं जे ए एंड आहे टॉप व्ह्यू मधलं, म्हणजे स्मॉल ए, तो तुम्हाला एक्स वाय वर काढावा लागेल. कशावर काढावा लागेल? एक्स वाय वर काढावा लागेल. आणि तिथून पुढे त्याची ट्रू लाईन तुम्हाला त्याच्यामध्ये टाकावी लागेल. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये चेंजेस इथं आता होणार आहे. आणि टॉप व्ह्यू त्याची सुरुवात जी आहे, टॉप व्ह्यू ची सुरुवात ती एक्स वाय पासून होणार आहे. ए पॉइंट त्याचा एक्स वाय वरती येणार. तर अशा पद्धतीचे चेंजेस गृहीत धरून आपण त्या लाईनला इथं काढायचा प्रयत्न करूया. टॉप व्ह्यू मध्ये चेंजेस आहेत, फ्रंट व्ह्यू मध्ये चेंजेस आहेत. हा पोझिशन पुसलेला आहे आपण आता. ओके, आता सांगितल्याप्रमाणे फ्रंट व्ह्यू जो आहे तो किती मिलीमीटर अंतरावरती येणार आहे? 20 मिलीमीटर वरती. रेफरन्स घ्या इथं वर चला. This point is point A dash and point B dash, and of course this distance is equal to 20. फ्रंट व्ह्यू आहे म्हणून येलो चॉक मी दाखवतो. आणि टॉप व्ह्यू त्याचा सुरू होतोय, तो ए जो बिंदू आहे तो एक्स वाय वर घ्यायचा आहे. म्हणजे इथं आला त्याचा ए, आणि इथून पुढे 50 टाकलं तर इथं पॉइंट आला बी. आणि this distance is nothing but the true length of the line, and that is equal to 50. That is equal to 50. म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये ए पासून सुरुवात झाली ते बी पर्यंतची लेंथ आली 50. आता साइड व्ह्यू मध्ये ए प्रोजेक्ट होताना इथं आलं. दिस मीन्स वी हॅव टू रोटेट दिस टॉप व्ह्यू. आणि रोटेट करण्यासाठी आपण काय करतो की बी ला x1 y1 वरती टाकतो. बघा सांगितल्याप्रमाणे ए जो आहे तो त्या इंटरसेक्शन वरती आलेला आहे, कशाच्या? xy च्या आणि x1 y1 च्या. तर आता हा बी रोटेट होणार, तो बी विल रोटेट. आता बी रोटेट झाल्यानंतर xy वर आल्यानंतर बी विल गो व्हर्टिकली अप, बिकॉज फ्रंट व्ह्यू मध्ये बी चा रेफरन्स बी डॅश आहे. त्यामुळे ए डॅश सुद्धा इथं पडल्यानंतर, ए सुद्धा इथं आल्यानंतर हा व्हर्टिकली मूव्ह होणार. हा व्हर्टिकली x1 y1 वर मूव्ह झाला तर दिस ए डॅश and this A from top view, A dash from front view will get intersected here. I will get A double dash point here. And on the same line, इथं मी arrow दाखवतो. If I extend this line to this B projected, then I may get here point number B double dash. अशा पद्धतीनं A double dash आणि B double dash ही जी मला लेंथ इथं डिटरमाइन झालेली आहे, ही लेंथ म्हणजे त्या लाईनचा काय आहे? साइड व्ह्यू. ओके, मग आता फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू तिन्ही व्ह्यू कंप्लीट झाल्यानंतर कंडिशन नंबर 3 माझी काय होणार? कंडिशन नंबर 3 दोन होती मगाशी, आता 3 काय होणार? तर लाईन AB परपेंडिक्युलर टू VP. नो डाउट लाईन AB कशी आहे? परपेंडिक्युलर टू VP आहे, पॅरलल टू HP आहे. पॅरलल टू HP आहे, बरोबर आहे. आता लाईंग ऑन HP येणार नाही, लाईंग ऑन HP येणार नाही. लक्षात आलं? मग याच्याऐवजी काय होणार आहे? but end A is on VP. end A is on VP. A माझा VP वर आहे, म्हणजे हा टच करतो त्याला. म्हणजे इथं टॉप व्ह्यू बघितला की कळायला पाहिजे की सुरुवात त्या टॉप व्ह्यू ची XY पासून सुरू झाली. याचा अर्थ लाईनचा एंड जो A आहे हा कशावरती आहे? VP वरती आहे.
आणि फ्रंट व्ह्यू मध्ये डॉट आला म्हणजे लाईन परपेंडिक्युलर टू व्हीपी. तर अशा पद्धतीने फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू हे तीन व्ह्यू आपल्याला या लाईनच्या पोझिशनचे काढता येतात. तो बरोबर 20 मिलीमीटर अंतरावरती आहे. सो दिस इज युअर कंडिशन नंबर 3. ओके. आता हे टचिंग झालं बरोबर आहे. आता चौथी कंडिशन जी आहे, चौथी कंडिशन, या चौथ्या कंडिशन मध्ये बघा काय होतंय. अशीच लाईन ही जी आहे म्हणजे एंड टच करायचा, लाईनची लेंथ 50, हे अंतर 20, हे अंतर 20 आणि 30 0 झाला. 30 अंतर काय झालं? 0 झालं. ही लाईन अशीच खाली जाऊन बसणार. खाली जाऊन बसणार म्हणजे कशावर येणार ती? एचपी वर येणार. म्हणजे ह्या लाईनलाच मी खाली ओढणार होतो. येस, ह्या लाईनलाच मी खाली ओढणार. ही कंडिशन आपण अज्युम केली की लाईन इज लाईंग ऑन एचपी, पण त्यावेळेस तिचं एक टोक व्हीपी वर नव्हतं, ते या व्हीपी पासून 30 mm अंतरावरती होतं. त्याच्या अगोदरच्या कंडिशन मध्ये आपण डिफाइन केलेली कंडिशन आहे. त्यात फक्त चेंज काय झालेला आहे, लाईन नो डाऊट एचपी वर आली, पण त्याचं ए टोक जे आहे ते कशावरती आलं? इथं व्हर्टिकल प्लेन वरती आलं. आता बदल काय होतो, या लाईनला फ्रंट व्ह्यू न बघितलं तर हे लाईन फ्रंट व्ह्यू च्या फॉर्म मध्ये एक डॉट, एक ठिपका दिसते. ए डॅश बी डॅश फ्रंट व्ह्यू मध्ये एक डॉट दिसणार. आणि टॉप व्ह्यू मध्ये हिला बघितलं लाईनला तर हा जो ए आहे, स्मॉल ए टॉप व्ह्यू त्याचा, तो सुरुवात होणार एक्स वाय पासून. म्हणजे हाच टॉप व्ह्यू आला. ए कुठून सुरुवात झाला? एक्स वाय पासून झाला. ही लेंथ 50च पडली. म्हणजे आत्ताच्या ह्या कंडिशन नंबर 3 मध्ये आणि चौथ्या मध्ये टॉप व्ह्यू नो चेंज, टॉप व्ह्यू नो चेंज. पण फ्रंट व्ह्यू ह्याचा आत्ताच्या 4 नंबरच्या कंडिशन मध्ये फ्रंट व्ह्यू जो आहे तो कुठे येणार? इन्स्टेड ऑफ एवढ्या अंतरावरती 20 वरती न येता तो कुठे येणार? बरोबर इथे येणार. त्यामुळे हा चेंज आपल्याला अपेक्षित आहे. तो चेंज आपण कन्सिडर करूया आणि या पद्धतीने हा जो एडएस आहे जो 20 mm अंतरावरती येतात तो आता कॅन्सल करूया इथं. आणि इथं ब्लू डॉट म्हणजेच इथं येलो आलेला आहे, इथंच तुमचा पॉइंट येणार आहे ए डॅश. आता याच्यानंतर बघा ए डॅश बी डॅश इथं आला. ओके. आता ए डॅश बी डॅश इथं आला तर तो काय येणार आहे? साइड व्ह्यू इथं आलेला. बरोबर. मग ह्या बी डॅशला इथं प्रोजेक्ट केला, इथं प्रोजेक्ट केला आणि मग तो या ठिकाणी आलेला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याचा काय करता येतो? साइड व्ह्यू काय करता येतो? कन्सिडर करता येतो. ठीक आहे. मग आता कंडिशन आपण ह्याच्यात जर थर्डची डिफाइन केली तर लाईन AB परपेंडिक्युलर टू VP पॅरलल टू HP. बरोबर आहे? बरोबर आहे. बट काय येणार? एंड A इज लाईंग ऑन VP. बरोबर आहे. मगाशी एंड A इज लाईंग ऑन VP होतं. आता इथं असं येणार आहे but line is lying on HP with end A lying on VP किंवा SY. with end A lying on VP म्हणूया किंवा सरळ काय म्हणूया आपण? XY असं म्हणू. बरोबर आहे की? कारण एंड ए कुठे होणार आहे? त्याचा XY ला टच होणार. मग अशा पद्धतीमध्ये हा साइड व्ह्यू इथं आपल्याला काय केलेला आहे? कन्सिडर करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण फ्रंट व्ह्यू आणि हा जो आलेला आहे त्याचा टॉप व्ह्यू आणि हा जो आलेला आहे तो साइड व्ह्यू या पद्धतीमध्ये कन्सिडर करू शकतो. कंडिशन नंबर 3 नाहीये, ही कंडिशन नंबर काय आहे? 4. तर इन दिस वे ही जी बेसिक लाईन आता आपण जी कन्सिडर करतो त्याचे 4 प्रकार आपण कन्सिडर केले. त्यामध्ये पहिल्या प्रकारात म्हणजे जो पहिला टाइप जो महत्त्वाचा आहे, फंडामेंटल म्हणूया आपण त्याला, त्याच्यामध्ये लाईन जी आहे तुमची ती परपेंडिक्युलर टू काय आहे? व्हीपी आहे आणि पॅरलल टू काय आहे? एचपी आहे. तर या चारही कंडिशन्स फक्त एकदा ह्या 3 डायमेन्शनल मॉडेल मध्ये मी तुम्हाला रिवाइज करून दाखवतो. आपण लाईन मित्र हो अशी कन्सिडर केलेली आहे. तर या केस मध्ये फ्रंट व्ह्यू मध्ये तिचा डॉट काढला, टॉप व्ह्यू मध्ये व्हर्टिकल लाईन आपण काढली. पहिली पोझिशन होती. दुसऱ्या पोझिशन मध्ये लाईन आहे अशीच खाली घेतली होती, पण त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे की याचं एंड ए हे कुठेही टच करत नव्हतं. अशी होती. एंड ए या व्हीपी ला टच करत नाहीये. इथं बघा अंतर होतं, हे अंतर आपण दाखवलेलं आहे 30 मिलीमीटर. ही दुसरी कंडिशन होती. तिसऱ्या कंडिशन मध्ये या लाईनला आपण वर घेतलं होतं आणि ह्याचं जे एक टोक हे जे ए आहे, हे ए टोक
याला टच करणारं दाखवलं होतं, असा टच करून दाखवला होता. हा तिसरा कंडिशन होता. आणि चौथ्या कंडिशन मध्ये आपण हे सगळंच आहे तसं ह्याच्यामध्ये काय केलं होतं, खाली केलं होतं. तर अशा पद्धतीनं आपण त्या 4 कंडिशन आपण स्टडी केल्या आणि 4ही कंडिशन मध्ये त्या लाईनचा फ्रंट व्ह्यू, त्या लाईनचा टॉप व्ह्यू आणि त्या लाईनचा साइड व्ह्यू हे सगळं आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण आज लाईन परपेंडिक्युलर असताना व्हीपी ला, बरोबर आहे की ही कंडिशन आता काय केलेली आपण स्टडी केलेली आहे. ओके, यानंतर आपण या बेसिक टाइप ऑफ लाईन्स ज्या आहेत त्या लाईन्स नंतर आपण आता बघितलेल्या लाईन्स ह्या आयदर पॅरलल होत्या, आयदर परपेंडिक्युलर होत्या. येणाऱ्या सेशन्स मध्ये त्या थोड्याशा इन्क्लाइंड असतील आणि त्या इन्क्लाइंड लाईन्स रेफरन्स प्लेनला असणाऱ्या आपण येणाऱ्या सेशन्स मध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू.